चला तर आज मी सुरू करते आहे। खूप छान टेस्टी डिश आहे, इन्स्टंट आहे, खूप लवकर होतं, काही भिजवायचं नाही, काही जास्त मेहनतीची डिश नाही आहे, अगदी सोपी आणि साधी, फार टेस्टी आहे। त्याच्यासाठी मी घेतलेले आहे पोहे भिजवलेले 1 वाटी, 2 वाटी मी हिरवे वाटाणे, आता ताज्या वाटाणे फार सीझन आहे, सीझनमध्ये भरभरून वाटाणे छान ताजे आणि कोवळे मिळतात आहे, छान दाणे कोवळे असतात, गुळचट असतात। आणि पोहे मी भिजवून घेतलेले 1 वाटी पोहे आहे, 1 वाटी भिजवलेले, ते थोडे आता दाबून घेतले होते, पण आता ते सवा वाटीसारखे झालेले आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे। तर बघा, आता पहिले मी वाटाणा आणि पोहे, हिरवी मिरची, कोथिंबीर तसंच गार्लिक म्हणजे लसूण मी क्रश करून घेते। आज पण मी तुम्हाला किचन रिलेटेड 2 टिप्स देणार आहे, फार महत्त्वाचे आहे। आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये समोर मी याची चाटच मस्त तयार केलेली आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल, तुम्हाला आवडेल, अगदी आवडेल, छान वाटेल। तर बघा, आता मी याच्यामध्ये लसूण टाकले, लसूणाच्या मी 2 ते 3 कळ्या घेतलेल्या आहे। आणि हो, 2 हिरव्या मिरच्या मी तिखट वापरल्या आहे, 2 फिक्क्या वापरलेल्या आहे। आणि आता मी याच्यामध्ये पाणी घालते। पाणी याच्यासाठी की एकदमच त्याला ड्राय नको, त्याचं बाइंडिंग चांगलं तयार व्हायसाठी मी बेसन पण घेतलेलं आहे। बेसन मी अर्धं जाड वापरलेलं आहे, अर्धं प्लेन घेतलेलं आहे, 1 वाटी घेतलेलं आहे। आता बघा, मी हे सगळं क्रश करून घेतलं आधी, वाटाणा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, तसंच लसूण आणि पोहे, हे सगळं क्रश करून घेतलं आहे। तुम्ही याच्याऐवजी, पोह्यांच्या ऐवजी याच्यामध्ये ब्रेड यूज करायचा असेल तर करू शकाल, ते पण छान होऊ शकतं, पण ब्रेड अवॉइड केलेला चांगला, कारण तो मैद्यापासून बनतो, तो मोस्टली आपल्याला, ब्रेड तर खातातच सर्व, पण याच्यात जास्त ऑइली होईल म्हणून ते न वापरता मी पोहे वापरलेले आहे। आता बघा, याच्यामध्ये बेसन ॲड केलं आहे, तसंच मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, आणि मीठ टाकलं चवीनुसार, तसं तिखट व्यवस्थित तिखट असल्यामुळे मी 1.5 चमचा घातलेला आहे। आता तुम्हाला जास्त तिखट हवं आहे तर तुम्ही जास्त घाला। आणि हो, जिऱ्याची पावडर घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। साईडला मला तेल पण गरम करायला ठेवायचं आहे, तर बघा। आणि हो, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे, हे मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेते। पहिली टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा इडलीचं भिजवून त्याला क्रश करून घेता, ते दळल्यानंतर, आता हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही एका कांद्याचे 4 तुकडे करा आणि ते टाका, म्हणजे ते फसफसून छान तुमचं बॅटर तयार होऊन जाईल इडलीचं, आणि सॉफ्ट पण होईल। बघा, आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। हाताला पाणी लावायचं कारण एकच आहे की हाताला ते चिकटत पण नाही, आणि विशेष म्हणजे ते आतून कच्चं पण राहतं तळल्यावर, मेन कारण हे आहे। म्हणून हाताला पाणी लावूनच आपण कुठलाही वडा वळवावा, त्याचा फायदा 2 प्रकारे होतो। आणि हो, गॅस मी सिमवरच ठेवलेला आहे, खूप फास्ट नाही केला आहे, आणि त्याला खूप असं हलवायचं नाही, नाही तर त्याचे फुटायचे चान्सेस असतात। तसं बाइंडिंगसाठी आपण बेसन वापरलेलंच आहे, त्याच्यामुळे फुटणार तर नाहीत, पण पोहे कसे खुसखुशीत आणि हे असतात, त्याच्यामुळे ते फुटू शकतं। तर दुसरा टिप जे सांगणार होते मी तुम्हाला, ती म्हणजे आता गुळाचं संक्रांतीचे दिवस आले, गुळाच्या पोळीचा सीझन आहे, तर गुळाची पोळी तुम्ही कधीही साध्या तव्यावर, लोखंडाच्या तव्यावर करू नका, नॉनस्टिक पॅनवर करा, म्हणजे ती चिकटणार पण नाही, फुटणार पण नाही। आता बघा, मी दही घेतलेलं आहे 1 वाटी, त्याला मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे, पाणी व्यवस्थित, आणि तिकडे वडे होऊन राहिलेले, तर पाणी व्यवस्थित घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हो, वडा परतून घेते मी व्यवस्थित। आणि दही फेटल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरेपूड घातलेली साखर घालणार आहे, आणि थोडं मीठ पण घालायचं आहे। बघा, थोडी साखर मी घालते, म्हणजे दही किती, आणि जास्त आंबट घेऊ नका, मीडियम दही घ्या। आता मी 2 चमचे ती साखर घातली, जवळजवळ वडे तर होऊनच आलेले आहे। आता मी ते काढून घेते व्यवस्थित, आणि बघा, छान तळल्या गेले आहे, मस्त एकदम व्यवस्थित न फुटता तळल्या गेलेल्या आहे, आणि हेल्दी पण आहे, ताजे वाटाणे आहे, पोहे आहे। आणि हो, तुम्ही याच्यात कांदा पण वापरू शकता, क्रश करू शकता, पण हिरवा कांदा वापरा, खूप छान वाटेल। आणि आता तर सर्व भाज्याच मिळतात ना हिवाळ्यात,
अगदी कुठली भाजी अशी नाही की नाही मिळत. आणि वाटाण्यांचे आता रेट खूप कमी झालेले आहे, खूप स्वस्ते झाले, जवळजवळ बरेच स्वस्ते झालेले आहे वाटाणे. तर बघा आता मी व्यवस्थित वळून घेते. हे सगळे वडे तळून झालेले आहे. मी आता डिश सर्व करायला घेते. बघा आता मी व्यवस्थित वडे लावते आणि चाटची तयारी करते. तर आता वडे ठेवले, 4 बसत नाही म्हणून 3च ठेवले त्या बाउलमध्ये. आणि आता दही घालते त्याच्यात. दही फेटून आधीच मी ठेवलेलं, जिरेपूडवाली साखर घालून दही आता मी पूर्णपणे टाकून घेतलेलं आहे. आणि हो, मी तिखट शेव घेतली याच्यासाठी. दुसरं म्हणजे पुन्हा मी जिरेपूड घालते आणि ती शेकलेल्या जिऱ्याची. त्याची अशी खमंग टेस्ट पण खूप छान असते आणि सुगंध पण खूप छान येतो. आणि लाल मिरची पावडर घातलं, तसंच मीठ चवीनुसार वरतून, कारण ऑलरेडी वड्यामध्ये मीठ आहे. तर बघा आता मी हिरवी चटणी करून घेतली. हिरवी चटणीसाठी मी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची कळी आणि लिंबू वापरलेला आहे. तसंच लाल चटणी अगदी साधी आहे, चिंचेची चटणी आहे. आणि हो, त्याच्यावर मी शेव आता टाकते, म्हणजे पूर्णपणे ती चाट कशी एकदम टेस्टी मस्त वाटेल. आणि तुम्हाला जर हे वडे पाण्यात न काढायचे असेल, खूप ऑइली वाटत असेल, तर तुम्ही थोडा वेळ कुणकुण्या पाण्यात टाका, खूप जास्त नाही, आणि लागलीच काढून घ्या, कारण याच्यामध्ये पोहे टाकलेले आहे, नाही तर तो तुटूनच जाईल पूर्ण वडा. आता बघा मी त्याच्यावर थोडी चटणी वाढवून दिलेली आहे आणि आणखी थोडं कोथिंबीर, म्हणजे एक छान दिसतं म्हणून मी टाकलेलं कोथिंबीर बारीक कट करून. तर जे जे अवेलेबल असेल ते टाका, पण हे वडे अगदी छान होतात, मस्त होतात आणि इन्स्टंट आहे. आता हळदी कुंकवाच्या दिवसात पण तुम्ही हे वडे करून जरी ठेवले आणि वेळेवर दिले तरी छान वाटेल. ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स द्या. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच.